कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत राज्य सरकारने मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. माणगाव-इंदापूर बायपासचा काही भाग वगळता येत्या मे 2026 पर्यंत या महामार्गाचे संपूर्ण काम पूर्णत्वास गेलेले असेल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शनिवारी विधान परिषदेत दिली. भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्र्यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा मांडला. होळीचा सण तोंडावर असताना चाकरमान्यांना या प्रवासात दिलासा मिळणार का, असा प्रश्न आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की या महामार्गावरील महत्त्वाचा असलेला चिपळूण येथील पूल मे महिन्यापर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, तर हातखंबा उड्डाणपुलाचे काम एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. जरी माणगाव-इंदापूर मार्गाची अधिकृत मुदत 2027 असली तरी उर्वरित बहुतांश महामार्ग हा मे महिना 2026 पर्यंत प्रवासासाठी पूर्णपणे सज्ज असेल. या चर्चेदरम्यान महाड येथील ऐतिहासिक गांधारपाले लेणी परिसरात पर्यटन विकासासाठी पावले उचलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर पर्यटन विभागाच्या माध्यमातून तिथे आवश्यक सुधारणा आणि विकास कामे केली जातील, असे आश्वासनही मंत्री महोदयांनी यावेळी दिले.